ग्रंथालय आणि माहिती शास्त्राचा अभ्यास करताना इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट हा अतिशय महत्वाचा आहे, जो 2000 साली इंडियामध्ये सुरुवात झालेली आहे. त्याचं इंट्रोडक्शन असं आहे पहा, की द इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट 2000 इज India's primary law dealing with cybercrime, electronic commerce, and digital data protection enacted in 2000. म्हणजे हा 2000 साली अस्तित्वात आलेला आहे आणि त्याचा अमेंडमेंट जे आहे ते 2008 साली झालेला आहे पहा. हा सुद्धा प्रश्न बऱ्याच वेळा विचारला जातो की त्याचा अमेंडमेंट कधी झालेला आहे, तर 2008 मध्ये झालेला आहे पहा. हे पहा, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट जे आहे त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत हे महत्वाचं आहे, की लिगल रिकग्निशन ऑफ इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्स म्हणजे काहीतरी इलेक्ट्रॉनिक नोंदींना कायदेशीर मान्यता देणे. प्रमोट ई कॉमर्स अँड ई गव्हर्नन्स, ई कॉमर्स आणि ई गव्हर्नन्सला प्रोत्साहन देणे. आणि प्रिव्हेंट सायबर क्राईम्स म्हणजे काय तर सायबर गुन्हे रोखण्यासाठी त्याची मदत होणार आहे पहा. तर अशा प्रकारे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट हा आपण पाहत आहोत. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्टची वैशिष्ट्ये काय आहेत, तर डिजिटल सिग्नेचर्स आर लिगली व्हॅलिड म्हणजे त्या ठिकाणी डिजिटल स्वाक्षरीला कायदेशीर मान्यता दिलेली आहे. त्यानंतर ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स आर रिकग्नाइज्ड म्हणजे ऑनलाईन व्यवहाराचे वैध ठरवले जातात. ऑनलाईन कोणत्याही पैशाचे व्यवहार असू दे त्यांना वैध ठरवले जातात. प्रोटेक्शन अगेन्स्ट सायबर क्राईम म्हणजे सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण करणे हे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्टचा सर्वात महत्वाचा वैशिष्ट्य आहे पहा. आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की प्रत्येक ठिकाणी सेक्शन कोणत्या सेक्शनमध्ये आता इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्टच्या कोणत्या सेक्शननुसार काय केलं जातं. तर सेक्शन 43 नुसार डॅमेज टू कम्प्युटर संगणकाचे नुकसान झालेले असेल तर सेक्शन 43 नुसार तो गुन्हा मानला जातो. किंवा सेक्शन 65 नुसार टेम्परिंग विथ सोर्स कोड किंवा सोर्स कोडमध्ये छेडछाड झाली असेल तर सेक्शन 65 हा वापरला जातो. त्याचबरोबर 66 जो आहे हॅकिंग, हॅकिंगच्या संदर्भामध्ये सेक्शन 66 नुसार गुन्हा नोंदवला जातो. त्याचबरोबर 66C म्हणजे आयडेंटिटी थेफ्ट म्हणजे ओळख चोरी 66C मध्ये येते. 66D सेक्शन 66D मध्ये ऑनलाईन चीटिंग, ऑनलाईन फसवणूक केली गेली तर 66D मध्ये येत असते पहा. नंतर सेक्शन 67 मध्ये ऑप्शन्स कंटेंट म्हणजे अश्लील सामग्री जर वापरली गेली तर सेक्शन 67 नुसार गुन्हा त्या ठिकाणी नोंदला जातो. आणि सेक्शन 72 नुसार ब्रांच ऑफ कॉन्फिडन्शियलिटी म्हणजे गोपनीयतेचा भंग झाला तर सेक्शन 72 नुसार गुन्हा नोंद केला जातो. अशा प्रकारे या ठिकाणी सेक्शन्स आणि कोणत्या प्रकारचा गुन्हा कोणत्या सेक्शन्स नुसार असतात हे या ठिकाणी दिलेलं आहे पहा. आता अमेंडमेंट जे झाली 2008 साली दुरुस्ती करण्यात आली, तर इंट्रोड्युस्ड सायबर टेररिझम म्हणजे सायबर दहशतवाद जो आहे 66F च्या सेक्शन नुसार त्याचा समाविष्ट करण्यात आलेला आहे. आणि स्ट्रॉंगर डेटा प्रोटेक्शन जे डेटा संरक्षण मजबूत केलेलं आहे आणि फोकस ऑन डिजिटल सिक्युरिटी डिजिटल संरक्षणावर फोकस त्यांनी केलेला आहे. 2008 मध्ये नेमकी दुरुस्ती काय करण्यात आली हे या ठिकाणी आपण सांगितलेलं आहे. आता इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट मध्ये ग्रंथालय आणि माहिती शास्त्रामध्ये काय महत्व आहे, तर प्रोटेक्ट डिजिटल लायब्ररीज रिसोर्सेस डिजिटल ग्रंथालय संसाधनाचे संरक्षण केले जाते. म्हणजे इन्शुअर्स लिगल यूज ऑफ ई रिसोर्स, ई रिसोर्सेसचा कायदेशीर वापर सुनिश्चित केला जातो. आणि मेंटेन युजर प्रायव्हसी युजरची प्रायव्हसी मेंटेन केली जाते. अशा प्रकारे ग्रंथालय आणि माहितीशास्त्र विभागात इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्टचे महत्व या ठिकाणी दिलेलं आहे पहा. आता या ठिकाणी उदाहरणे दिलेले आहेत. हॅकिंग लायब्ररी सिस्टीम असेल तर सेक्शन 66 नुसार गुन्हा होतो. आणि युजिंग समवन्स पासवर्ड दुसऱ्याचा पासवर्ड जर वापरला तर सेक्शन 66C नुसार या ठिकाणी गुन्हा नोंद केला जातो. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट 2000चे फायदे काय आहेत, तर सपोर्ट्स डिजिटल इंडिया डिजिटल इंडिया उपक्रमाला मदत करणे. प्रमोट्स ऑनलाईन एज्युकेशन ऑनलाईन शिक्षणाला प्रोत्साहन देणे.
हे सर्वात महत्त्वाचे फायदे आहेत पहा. हे पण मित्र हो, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट काय आहे ते आपण पाहिलं. पण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट विषयी जे MCQज येतात नेट सेट परीक्षेमध्ये किंवा इतर स्पर्धा परीक्षेमध्ये, लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सायन्सच्या इतर स्पर्धा परीक्षेमध्ये जे येतात, तर ते प्रश्न कसे असतात. तर या ठिकाणी IT ऍक्ट कोणत्या वर्षी लागू झाला. IT ऍक्ट वॉज इनॅक्टेड इन विच इयर. आता या ठिकाणी मी मगाशी सांगितलं होतं की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट 2000 साली आलेला आहे आणि 2000 मध्ये तो लागू झालेला आहे. तर याचं उत्तर जे आहे ते हे बी उत्तर आहे पहा. करेक्ट उत्तर याचं बी आहे. पुढचा प्रश्न दिलेला आहे, IT ऍक्ट कोणाला कायदेशीर मान्यता देतो. IT ऍक्ट प्रोव्हाइड्स लीगल रिकॉग्निशन टू पेपर रेकॉर्ड्स, इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्स, ओरल कम्युनिकेशन आणि बुक्स. या ठिकाणी पेपर रेकॉर्डचा काही संबंध नाही. इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्स हे उत्तर आहे. ओरल कम्युनिकेशन आणि बी हे काही संबंध नाहीये. तर बी हे या ठिकाणी उत्तर आहे. इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्सला कायदेशीर मान्यता दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 3 या ठिकाणी दिलेला आहे पहा. डिजिटल सिग्नेचर इज डिफाइंड अंडर. डिजिटल स्वाक्षरी कोणत्या कायद्याखाली आहे. तर इथं IPC, IT ऍक्ट, RTI ऍक्ट, कॉपीराइट ऍक्ट. तर IT ऍक्ट हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. तर IT ऍक्ट मध्ये डिजिटल सिग्नेचरचे डिफाईन केलेलं आहे पहा. प्रश्न क्रमांक 4, सेक्शन 66 डील्स विथ. कलम 66 कशाशी संबंधित आहे. मगाशी आपण पाहिले बघा प्रत्येक कलम आणि कशाशी संबंधित आहे. तर प्रायव्हसी, हॅकिंग आणि कॉपीराइट आणि ट्रेडमार्क. तर एक सेक्शन 66 जे आहे ते कम्प्युटर रिलेटेड ऑफन्स म्हणजे काय तर हॅकिंगशी रिलेटेड आहे. त्यामुळं याचं उत्तर आहे ते बी हे उत्तर आहे पहा. बी करेक्ट उत्तर बी आहे. तर कलम 66 हे हॅकिंगचे उत्तर आहे. हे आपण पाहिलेलं आहे. बी हे हॅकिंग आहे. प्रश्न क्रमांक 5, सेक्शन 67 रिलेट्स टू. आता 67 सेक्शनचा कशाशी संबंध आहे. इथं डेटा थेफ्ट, त्यानंतर ऑबेन्सिटी, फ्रॉड आणि प्रायव्हसी. तर या ठिकाणी ऑब्सेंटी, तर OBSCENNITY, ऑब्सेनिटी, ऑब्सेनिटी हे याचं उत्तर बरोबर आहे पहा. तर एक लक्षात घ्या की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट 2000 मधील सेक्शन 67 नुसार इलेक्ट्रॉनिक स्वरूपात अश्लील म्हणजे ऑप्शन्स म्हणजे काय तर अश्लील स्वरूपातील साहित्य प्रकाशित किंवा प्रसारित करण्यावर बंदी घालत असतो. म्हणजे अश्लील ऑप्शन्स म्हणजे काय तर अश्लील हे महत्वाचं आहे पहा. कारण हा कायदा इंटरनेटच्या माध्यमातून पसरवल्या जाणाऱ्या आक्षेपार्ह मजकुराचे नियंत्रण करण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. आणि या कलमातील मुख्य तरतुदी अशा आहेत की गुन्हा काय आहे. व्हॉट्सअपवरचे अश्लील चित्रे, अश्लील व्हिडिओ पाठवणे, असे बऱ्याच प्रकारचे गुन्हे सेक्शन 67 मध्ये या ठिकाणी दिलेले आहेत. प्रश्न क्रमांक 6, आयडेंटिटी थेफ्ट कम्स अंडर. ओळख चोरी कोणत्या कलमानुसार या ठिकाणी दिलेली आहे. तर ABCD 66A, 66B, 66C, 66D. तर 66C हे उत्तर जे आहे आयडेंटिटी थेफ्ट सेक्शन 66C हे याचं उत्तर आहे. तर 66C जे आहे ते प्रामुख्याने ओळख चोरी या गुन्ह्याशी संबंधित आहे. कारण डिजिटल युगात कोणाचीही वैयक्तिक माहिती चोरून त्याचा गैरवापर करणे हा या कलमांतर्गत गंभीर गुन्हा मानला जातो 66C अंडर. पुढचा प्रश्न अतिशय सोपा आहे पहा की IT ऍक्ट अमेंडमेंट इयर. मगाशीपासून मी सांगतोय की 2008 हे IT ऍक्टचं अमेंडमेंट झालेलं आहे पहा. पुढचा प्रश्न आहे, सायबर टेररिझम इज अंडर. सायबर दहशतवाद कोणत्या कलमाखाली आहे. तर 66F, 66F च्या अंडर सायबर टेररिझम हे येतं. आता सायबर टेररिझम म्हणजे काय. तर शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे कुठली तर सायबर टेररिझम 66F खाली. तर देशाची एकता, अखंडता
आणि सुरक्षितता धोका निर्माण करणाऱ्या डिजिटल कृत्यांना यामध्ये समाविष्ट केलेला आहे. त्यामुळे त्याला सायबर टेररिझम असं म्हणतात. सेक्शन 9, सेक्शन 43, प्रश्न क्रमांक 9, डील्स विथ म्हणजे कलम 43 कशाशी संबंधित आहे? डेटा डॅमेज, प्रायव्हसी, ईमेल आणि सिग्नेचर. तर या प्रश्नाचं उत्तर आहे डेटा डॅमेज. म्हणजेच काय तर अनऑथराइज्ड ऍक्सेस असतो, त्याला काय म्हटलं जातं तर डेटा डॅमेज असं म्हणतात. तर कलम 43 कशाशी संबंधित आहे? ए उत्तर आहे डेटा डॅमेज. प्रायव्हसी नाही आहे, ईमेल नाही आणि सिग्नेचर नाही. सेक्शन 43 म्हणलं की डेटा डॅमेज लक्षात ठेवायचं. प्रश्न क्रमांक 10, आय टी ऍक्ट इज रिलेटेड टू म्हणजे आय टी ऍक्ट कशाशी संबंधित आहे? ऍग्रिकल्चर, सायबर लॉ, बँकिंग आणि एज्युकेशन. अतिशय सोपं उत्तर या प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे पहा, की आय टी ऍक्ट हा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट, त्यामुळे हा ऍग्रिकल्चर रिलेटेड नसणार आहे, सायबर लॉशी रिलेटेड आहे आणि बँकिंग आणि एज्युकेशनशी रिलेटेड नाहीये. तर सायबर लॉ हे याचं ॲक्युरेट उत्तर आहे, कारण सायबर लॉ फ्रेमवर्कमध्ये हा काम करत असतो. त्यामुळे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्टचं उत्तर या ठिकाणी बी आहे, सायबर लॉ. प्रश्न क्रमांक 11, सेक्शन 65 रिलेट्स टू हॅकिंग, टेम्परिंग सोर्स कोड, प्रायव्हसी आणि फ्रॉड हे ऑप्शन दिलेलं आहे. एक लक्षात घ्या की सेक्शन 65 मध्ये सोर्स कोड मध्ये छेडछाड शी संबंधित आहे. पहा, सेक्शन 65 कशाशी संबंधित आहे तर सोर्स कोड मध्ये छेडछाड म्हणजे काय तर टेम्परिंग सोर्स कोड, बी हा ऑप्शन या ठिकाणी बरोबर दिलेला आहे. पहा, प्रश्न क्रमांक 12, सेक्शन 66 डी डील्स विथ प्रायव्हसी, फ्रॉड बाय इम्पर्सनेशन, ईमेल आणि सिक्युरिटी. तर एक लक्षात घ्या की फ्रॉड बाय इम्पर्सनेशन म्हणजे काय तर ऑनलाईन चिटिंग जी केली जाते त्याला इम्पर्सनेशन फ्रॉड असं म्हटलं जातं. तर सेक्शन 66 डी हिचं उत्तर आहे ते बी हे उत्तर बरोबर आहे, ऑनलाईन चिटिंग. प्रश्न क्रमांक 13, तर सेक्शन 66 ई मध्ये प्रायव्हसी, फ्रॉड, व्हायरस आणि डेटा. तर 66 ई मध्ये प्रायव्हसी जपली जाते, प्रायव्हसीशी रिलेटेड आहे पाहिजे. प्रश्न क्रमांक 14 मध्ये सेक्शन 72 डील्स विथ, तर याच्या मध्ये ऑप्शन असं दिलेलं आहे डेटा थेफ्ट, कॉन्फिडन्शियल ब्रीच, हॅकिंग आणि ईमेल. तर याचं उत्तर आहे कॉन्फिडन्शियल ब्रीच म्हणजे काय तर गोपनीयतेचा भंग. तर या ठिकाणी गोपनीयतेचा भंग हे उत्तर बरोबर आहे, म्हणजे कॉन्फिडन्शियल ब्रीच, सेक्शन 72. प्रश्न क्रमांक 15, इलेक्ट्रॉनिक गव्हर्नन्स मीन्स ऑफिशियल वर्क, डिजिटल गव्हर्नमेंट सर्व्हिसेस, बुक्स आणि लॉ. तर इलेक्ट्रॉनिक गव्हर्नन्स मीन्स ऑनलाईन गव्हर्नमेंट सर्व्हिसेस म्हणजेच डिजिटल गव्हर्नमेंट सर्व्हिसेस हे याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16, आय टी ऍक्ट हेल्प्स इन क्राईम इन्क्रीज, ई कॉमर्स, फ्रेमिंग आणि पॉलिटिक्स. तर ई कॉमर्स मध्ये सपोर्ट देण्याचं काम आहे ते आय टी ऍक्ट करतं. त्यामुळं याचं उत्तर जे आहे बी हे उत्तर याचं बरोबर आहे. पहा, बी, ई कॉमर्स. प्रश्न क्रमांक 17, सेक्शन 69 रिलेट्स टू, तर सेक्शन 69 रिलेट्स टू प्रायव्हसी, मॉनिटरिंग, बुक्स आणि ईमेल. तर यामध्ये गव्हर्नमेंट सर्व्हायलन्स पॉवर जे आहे, मॉनिटरिंग, हे बी हे उत्तर बरोबर आहे सेक्शन 69 69 मध्ये. प्रश्न क्रमांक 18, सायबर क्राईम इन्क्लूड्स रीडिंग बुक्स, हॅकिंग, रायटिंग आणि टीचिंग. तर हॅकिंग हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. लगे लक्षात येते बा की रीडिंग बुक्स तर नाही, रायटिंग नाही, टीचिंग नाही, तर हॅकिंग सायबर क्राईम मध्ये येतं. प्रश्न क्रमांक 19, आय टी ऍक्ट ऍप्लिकेबल टू इंडिया ओनली, ग्लोबल, एशिया आणि युरोप.
तर आय टी ॲक्ट ॲप्लिकेबल टू इंडिया ओनली. करेक्ट उत्तर. प्रश्न क्रमांक 20. डिजिटल एव्हिडन्स इज इलिगल, लीगल, ऑप्शनल आणि फेक. तर डिजिटल एव्हिडन्स हा सुद्धा लीगल मानला जातो. बी हा उत्तर बरोबर आहे, लीगल. क्वेश्चन नंबर 21. सेक्शन 66B डील्स विथ स्टोलन कम्प्युटर रिसोर्स, प्रायव्हसी, फ्रॉड आणि ईमेल. तर ए हे उत्तर बरोबर आहे, स्टोलन कम्प्युटर रिसोर्स. आता हे प्रत्येक सेक्शनमध्ये काय दिलेलं आहे ते परफेक्टली लक्षात ठेवायचं आहे. प्रत्येक सेक्शनमध्ये कोणत्या म्हणजे गुन्ह्याशी संबंधित आहे तो. त्यामध्ये व्हायरस अटॅक जो आहे कम्स अंडर, म्हणजे व्हायरस अटॅक कशाच्या अंडर येतो तर सेक्शन 43, सेक्शन 67, 72 का 65. तर सेक्शन 43 हे याचं उत्तर बरोबर आहे. तर हे तोंडपाठ करायचंय कोणत्या सेक्शन मध्ये कोणतं गुन्हा रिलेटेड आहे. आय टी ऍक्ट प्रमोट्स पेपर वर्क, डिजिटल वर्क, मॅन्युअल वर्क आणि नन. ऑब्विसली डिजिटल वर्क हे उत्तर बरोबर आहे. तर आय टी ऍक्ट हे डिजिटल वर्कशी रिलेटेड आहे किंवा प्रमोट करतं, डिजिटल वर्कला प्रमोट करतं. ईमेल इज अ इलिगल व्हॅलिड कम्युनिकेशन पेपर आणि बुक. तर ईमेल इज अ व्हॅलिड कम्युनिकेशन म्हटलं जातं त्याला, कारण त्याचा पुरावा असतो आणि पुरावा ग्राह्य धरला जातो. प्रश्न क्रमांक 25. हॅकिंग पनिशमेंट अंडर सेक्शन 66, 67, 43 आणि 72. तर सेक्शन 66 अंडर हॅकिंग पनिशमेंट येत असते पहा. प्रश्न 26. सायबर लॉ डील्स विथ फिजिकल क्राईम, डिजिटल क्राईम, बुक्स, टीचिंग. तर डिजिटल क्राईम, सायबर क्राईम लॉ डील्स विथ डिजिटल क्राईम, फिजिकल नाही, बुक्स नाही, टीचिंग नाही. हे सोपे प्रश्न आहेत पण महत्वाचे. आय टी ऍक्ट्स कंट्रोल्स सायबर क्राईम, ॲग्रिकल्चर, इंडस्ट्री, स्पोर्ट्स. सायबर क्राईम हे उत्तर आहे. ऑनलाईन फ्रॉड कम्स अंडर 60D, 66C, 67, 72. तर 66D ए हा ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. प्रायव्हसी व्हायोलेशन अंडर 66E, 66F, 67, 65. तर 66E हे याचं उत्तर आहे, प्रायव्हसी व्हायोलेशन अंडर. प्रश्न क्रमांक 30. कॉन्फिडन्शियल डेटा मिसयूज अंडर 72, 67, 43, 65. 72 हे याचं उत्तर आहे. आय टी ऍक्ट इन्शुअर्स सिक्युरिटी, क्राईम, फ्रेमिंग आणि बुक्स. आय टी ऍक्ट इन्शुअर्स सिक्युरिटी. ए हे ऑप्शन बरोबर आहे. डिजिटल सिग्नेचर यूज्ड फॉर डिकोरेशन, ऑथेंटिकेशन, रीडिंग अँड रायटिंग. तर ऑथेंटिकेशन हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. सायबर सिक्युरिटी मीन्स फिजिकल सेफ्टी, डेटा प्रोटेक्शन, बुक्स आणि नन. डेटा प्रोटेक्शन हे याचं उत्तर बरोबर आहे. डेटा प्रोटेक्शन, सायबर सिक्युरिटी म्हणजे काय तर डेटा प्रोटेक्ट करणं. आय टी ऍक्ट सपोर्ट्स ऑफलाईन वर्क, ऑनलाईन वर्क, मॅन्युअल आणि नन. ऑनलाईन वर्क बी हे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 35. सेक्शन 66A नाव रिमूव्ड डील्ट विथ मेसेजिंग, क्राईम, ईमेल मिसयूज अँड प्रायव्हसी. आता 66 स्ट्रक डाऊन बाय सुप्रीम कोर्ट. म्हणजे ईमेल मिसयूज जो आहे ते काढून टाकलेलं आहे 66A च्या अंडर. आय टी ऍक्ट इम्पॉर्टंट फॉर स्टुडंट, लॉयर, लायब्ररियन्स अँड ऑल. ऑब्विसली ऑल हे उत्तर बरोबर असणार. सायबर स्पेस मीन्स फिजिकल एरिया, डिजिटल एन्व्हायरमेंट, लायब्ररी आणि बुक्स. डिजिटल एन्व्हायरमेंट बी हे उत्तर बरोबर आहे. वाचलं की लगेच लक्षात येते का वेगळं काय आहे ते. ई कॉमर्स मीन्स ऑफलाईन ट्रेड, ऑनलाईन ट्रेड, मॅन्युअल आणि नन. ऑनलाईन ट्रेड हे उत्तर बरोबर आहे. आय टी ऍक्ट कंट्रोल्स डेटा, येस, नो, पार्शियली आणि नन.
तर डेटावर कंट्रोल करता आय टी ऍक्ट हे उत्तर बरोबर आहे. यस हे उत्तर बरोबर आहे पहा. आय टी ऍक्ट युजफुल इन LIS, नो, यस, समटाइम्स आणि नन. तर येसच उत्तर बरोबर आहे. कारण आय टी ऍक्ट हा खूप महत्वाचा आहे आणि ग्रंथालय शास्त्रासाठी त्याचा उपयोग होत असतो. सायबर क्राईम पनिशमेंट एक्झिस्ट, येस, नो, ऑप्शनल आणि नन. तर येस, सायबर क्राईम पनिशमेंट एक्झिस्ट, येस. पुढचा प्रश्न आहे, आय टी ऍक्ट इन्शुअर प्रायव्हसी, येस, नो, पार्शियल आणि नन. येसच आहे याचं सुद्धा उत्तर. आता डेटा थेफ्ट इज अ डॅश डॅश, लिगल, इलिगल, ऑप्शनल आणि नन. तर डेटा थेफ्ट इज अ इलिगल. डेटा थेफ्ट इलिगल आहे. लिगल, ऑप्शनल आणि नन हे उत्तर नाहीये. पुढचा प्रश्न आहे, ऑनलाईन आयडेंटिटी मिसयूज इज लिगल, इलिगल, अलाउड आणि नन. तर इलिगल आहे. ऑनलाईन आयडेंटिटी मिसयूज करणं म्हणजे काहीतरी इलिगल आहे. पुढचा प्रश्न आहे, आय टी ऍक्ट ऍप्लिकेबल टू सायबर वर्ल्ड, येस, नो, पार्शियल आणि नन. येस, आय आय टी ऍक्ट ऍप्लिकेबल टू सायबर वर्ल्ड हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 46, सेक्शन 67 पनिशमेंट फॉर प्रायव्हसी ऑब्स्कॅनिटी डेटा आणि ईमेल. तर ऑब्स्कॅनिटी हे उत्तर बरोबर आहे. मगाशी आपण पाहिलेलं आहे. प्रश्न 47, सेक्शन 66C रिलेट्स टू फ्रॉड, आयडेंटिटी थेफ्ट, प्रायव्हसी आणि ईमेल आयडेंटिटी थेफ्ट. त्यानंतर प्रश्न क्रमांक 48, आय टी ऍक्ट प्रमोट्स डिजिटल इंडिया, येस. आणि 49, सायबर लॉ प्रोटेक्ट्स डेटा, बुक्स, पीपल, ऑल, ऑल हे उत्तर बरोबर आहे. आणि शेवटचा लास्ट अँड बेस्ट प्रश्न आहे या ठिकाणी, की आय टी ऍक्ट इज इसेन्शियल फॉर डॅश डॅश, सायबर सेफ्टी, फ्रेमिंग, बुक्स आणि नन. सायबर सेफ्टी हे याचं उत्तर बरोबर आहे पहा. अशा प्रकारे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट 2000 हा आपण या ठिकाणी समजून घेतलेला आहे. आणि त्या संदर्भातील येणारे MCQ असतात तर ते उत्तरासहित आपण पाहिलेले आहेत. थँक्यू व्हेरी मच.